हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे एक्सेसिव्ह स्वेटिंग, म्हणजे हातापायांना, अंगावरती किंवा चेहऱ्यावरती खूप प्रमाणामध्ये घाम येतो. तर याची काय कारणे असू शकतात, यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ, तर आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर फर्स्ट कॉज म्हटलं तर शुगरच्या पेशंटमध्ये जर शुगर कमी प्रमाणामध्ये झालेली असेल, हायपोग्लायसिमिया झालेला असेल, तर स्वेटिंग होऊ शकतं. जर पेशंटला चक्कर आलेली असेल किंवा भोवळ आल्यासारखं होत असेल, तर ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन असेल, तर अचानक खूपच जर दुखू लागलं कोणत्याही जखमेमध्ये, किंवा गुडघेदुखी असेल, किंवा चेस्ट पेन असेल, किंवा हेडेक असेल, म्हणजे जर वेदना ही अचानक होऊ लागली तरी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो. तापीमध्ये मग मलेरिया असेल, टायफॉइड असेल, यामध्ये सुद्धा घाम येऊ शकतो. आणि सपोज अँटीपायरेटिक्स, म्हणजे जर तापीमध्ये अँटीपायरेटिक्स जर पेशंटनी घेतलेलं असेल, ते मेडिसिन घेतलेलं असेल, तरीसुद्धा घाम येऊ शकतो. काही पेशंट खूप अँक्शियस असतात, खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते जास्त टेन्शन घेतात. अशा लोकांना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो. आणि सगळ्यात मेन कॉज म्हटलं तर कंजनायटल हायपर हायड्रोसिस हे एक कॉज आहे. म्हणजे नेमकं कारण काय आहे हे समजत नाही, पण हा जेनेटिक प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो. हायपर थायरॉइडिझममध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो. ट्युबरक्युलोसिस ज्या पेशंटला झालेलं असेल, किंवा लिम्फोमा असेल, अशा पेशंटला रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये घाम येतो. आणि लहान मुलांमध्ये रिकेट्स ही तुम्ही इमेज पाहू शकता. रिकेट्स जर असेल डिसीज हा, तरीसुद्धा घाम येतो. अल्कोहोल अब्यूजमध्ये ज्या पेशंट खूप दिवसांपासून अल्कोहोल घेत आहेत, त्यांना अँक्शियस पर्सनॅलिटी, जसं मी तुम्हाला सांगितलं, छोट्या छोट्या गोष्टींवर जे लोक जास्त टेन्शन घेतात, खूप म्हणजे हळव्या मनाचे म्हटलं तरी आपण चालेल त्यांना. आणि लास्ट म्हटलं तर मेनोपॉजल लेडीजमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये घाम येण्याचा प्रकार असतो. तर लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण कशावरती सांगणार आहोत, तर हे सगळे जे कॉज आहेत त्या कॉज वाईज आपण त्या पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो. बट हातावरती, पायावरती खूप प्रमाणामध्ये जो घाम येतो त्याला आपण हायपरहायड्रोसिस असं म्हणू शकतो. याचा कॉज कोणाला माहीत नसतो. रिअश्युरन्स किंवा पेशंटला आपण छान प्रकारे काउन्सिलिंग करून सांगू शकतो की हा काही डिसीज नाहीये, किंवा इट्स अ नॉर्मल. तर यामध्ये आपण काय मेडिसिन देऊ शकतो पेशंटला, तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं सिलिशिया 200 पेशंटला आपण दर आठवड्यातून एक वार ठरवायचा आणि 2 थेंब रात्री झोपेच्या वेळी द्यायचा आहे. बरोबर आठवड्यातून एकदा 2 थेंब रात्री द्यायचं आहे. तर हे मेडिसिन आपल्याला 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष सुद्धा घ्यायला लागेल. आणि दुसरं मेडिसिन म्हटलं तर जॅबोरँडी 30, हे मेडिसिन आपल्याला सकाळी 1 थेंब आणि संध्याकाळी 1 थेंब 30 पोटेन्सी मध्ये पेशंटला द्यायचा आहे. ह्या दोन्ही मेडिसिन जर तुम्ही पेशंटला 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी दिलं, तर पेशंटला खूप छान रिझल्ट येऊन जातो. परत R32 हा सुद्धा ड्रॉप आहे. 15 थेंब सकाळी, 15 थेंब दुपारी आणि 15 थेंब संध्याकाळी, असं 3 टाइम तुम्ही हे पेशंटला देऊ शकतो. 2 महिन्यानंतर थोडासा रिझल्ट यायला सुरुवात होते. मग ज्या वेळेस तुम्हाला रिझल्ट थोडासा आल्यासारखा वाटेल, त्याच्यानंतर 4 महिने तुम्हाला हे मेडिसिन कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर पॅक्सनचं B43 हा सुद्धा ड्रॉप आहे. तर हा ड्रॉप तुम्ही सकाळी 20 थेंब, दुपारी 20 थेंब आणि संध्याकाळी 20 थेंब असे 3 वेळा थोड्याशा पाण्यामध्ये हे मेडिसिन देऊ शकतो. 1 महिन्यासाठी द्यायचं आहे. आणि रिझल्ट आला तुम्हाला तर तुम्ही 3-4 महिन्यांसाठी हे मेडिसिन कंटिन्यू करू शकता.
तर होमिओपॅथी मधून तुम्ही हायपरहायड्रोसिस हा प्रकार पूर्णपणे कमी करू शकता. 100% तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे नॉलेजेबल व्हिडिओ आणि वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला जर पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.